हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत आणि यमी असे चीज कॉर्न बॉल. एकदम सिंपल आणि आपल्या घरामध्ये जे सामान असतं त्याच्यामध्ये वापरून मी असं केलेले हे चीज कॉर्न बॉल आहेत. मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी पटकन होणारा असा हा पदार्थ आहे. तर चला तर पाहूया आपण चीज कॉर्न बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि आपण कसे करणार आहोत ते. सर्वात प्रथम मी ब्रेड मिक्सरमधून काढून घेतले आहेत, कारण आपल्याला ब्रेड क्रम करायचा आहे. म्हणून मी मिक्सरमध्ये ब्रेड घातले आणि अशा पद्धतीने मिक्सरमधनं फिरवून ब्रेड क्रम तयार केलेले आहे. तुम्ही अशा पद्धतीने ब्रेड क्रम म्हणजेच ब्रेडचा चुरा करून घेऊ शकता. त्याच्यानंतर मी घेतलं आहे चीज, जे अमूलचं चीज असतं ते चीज घेतलं आहे, मोझरेला चीज, पनीर, उकडून किसून घेतलेला बटाटा, शिमला मिरची, कॉर्न कच्चे मिक्सरमधून फिरवून घेतले आहेत, कांदा घेतला आहे, मैदा, कॉर्नफ्लावर, पिझ्झा मिक्स, रेड चिली आणि मीठ घेतलं आहे. रेड चिली फ्लेक्स घेतले आहेत. कॉर्न मी मिक्सरमधनं डायरेक्ट काढले आहेत. कच्चे कॉर्न जे आणले होते ते मी डायरेक्ट मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत. एवढं आपल्याला चीज कॉर्न बॉल बनवण्यासाठी लागणार आहे. सर्वात प्रथम मी एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घातली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातला आहे उकडून बारीक किसून घेतलेला बटाटा. आता मी घालणार आहे त्याच्यामध्ये पनीर, जे आपण बारीक स्मॅश करून घेतलं होतं पनीर, ते पनीर मी त्याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातला आहे चीज. हे अमूलचं 10 ते 15 रुपयाला क्यूब असतो, तो क्यूब घातला आहे मी किसून. आणि मिक्सरमधनं काढलेला कॉर्न घातला आहे आणि थोडीशी अशी हिरवी मिरची घातली आहे. याच्यामध्ये मी घातला आहे कॉर्नफ्लावर. 2 चमचे असं मी कॉर्नफ्लावर घातलेलं आहे आणि थोडंसं पिझ्झा मिक्स घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स घातलं आहे. आता मी हे थोडंसं मीठ आणि थोडंसं असं तिखट घालून छान असं एकजीव करून त्याला मळून घेणार आहे, म्हणजे एक छोटासा असा डव करणार आहे. अशा पद्धतीने तुम्हीही मळायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण कॉर्नला पाणी असतं. म्हणून छान असं आपलं हे बॅटर मिक्स करून झालेलं आहे, म्हणजे कणिकचा असा गोळा तयार झालेला आहे छान. वरतून थोडासा तुपाचा हात मी त्याला लावलेला आहे. आता मी पाण्यामध्ये थोडंसं बोट घालून याचे छोटे छोटे गोळे असे करून घेणार आहे. आपल्याला मोझरेला चीज घालायचं आहे, म्हणून मी थोडंसं हातावर दाबलं आणि त्याच्यामध्ये मी मोझरेला चीज असं मधून घातलं आहे. मोझरेला चीज घातल्यानंतर त्याला पुन्हा चारी बाजूनी पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही गोळे छोटे किंवा मोठेही करू शकता. मी असे मीडियम साईजचे गोळे केले होते. सर्वात प्रथम ते ब्रेड क्रममध्ये घालायचे आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून मी त्याचं मिक्स असं पीठ तयार केलं होतं. जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती घट्ट पण नाही, असं पीठ मी तयार केलं आहे. अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. जास्ती पातळ आणि जास्ती घट्ट असं काहीही ठेवायचं नाही आहे, मीडियममध्ये ठेवायचं आहे अगदी. आता आपण जे ब्रेड क्रममध्ये बॉल टाकला होता तो बॉल कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. वरतून टाकायचं आहे असं चमच्याच्या सहाय्याने. मी जसं टाकलं आहे त्या पद्धतीने त्याच्यावर कॉर्नचं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा ब्रेड क्रममध्येच टाकायचं आहे. ब्रेड क्रममध्ये टाकून झालं की तेल चांगलं कडकडीत उकळू द्यायचं आहे. तेल उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा चीज कॉर्न बॉल टाकायचा आहे. अगदी मंद गॅसवर, म्हणजे बारीक गॅसवर आपल्याला हा चीज कॉर्न बॉल होऊ द्यायचा आहे, कारण जर मोठा गॅस ठेवला तर फक्त बाहेरूनच जास्ती शिजणार आणि आतून कच्चं राहणार. म्हणून बारीक गॅसवर छान असं होऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे बॉल तळून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मी एक चीज कॉर्न बॉल तोडून बघते. अशा पद्धतीने मोझरेला चीज टाकल्यामुळे चीज आपलं बाहेर येणार आहे. लहान मुलांना टिफिनसाठी हा खूप मस्त असा ऑप्शन आहे आपल्या लेडीजसाठी. तर तुम्ही अशा पद्धतीने हे चीज कॉर्न बॉल करून बघा. आणि हो, माझ्या या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.